मंदिराला चालवणारे, सप्ताह या मंदिराची दिंडी या सर्वांचं आयोजन नियोजन करणारे अथक परिश्रमातून आणि त्यांच्या सर्व सहकारी साधकांच्या सहकार्याने या ठिकाणी अत्यंत सुंदर अशा पद्धतीने हे नियोजन करणारे आमचे परमस्नेही परममित्र संतोष महाराज, त्यांचं कुटुंब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या सहकार्यातून सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह संत श्रेष्ठ श्री सावताबाबांच्या चरणी समर्पित ही वाक्पुष्पांजली करायची आहे. काहीतरी चिंतन करायचं आहे. त्यापेक्षा संत महात्म्यांनी ज्या साधनेचं आपल्या जीवनात अनुष्ठान केलं आणि जगाला ज्या साधनेचा विशेष रूपाने उपदेश केला, ते साधन कोणतं असेल तर नामस्मरणच आहे. आणि म्हणून आले भागा ते करीतो, नाम तुझे उच्चारितो, या तुकोबरायांच्या चरणाप्रमाणे ज्यांचं पूर्ण जीवन होतं, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, चोखोबाराय, गोरोबा काका, जगमित्र नागा अशा महान संत महापुरुषांच्या कालावधीमध्येच ज्यांचा अवतार झाला असे संत सावता महाराज आपल्या साधनेने, आपल्या स्वकर्मणा तमभ्यर्च्या या साधनेने आणि आपल्या नामसाधनेने ज्यांनी भगवान परमात्म्यालाच आपल्या हृदयामध्ये साठवलं, अशी ज्यांची महती होती. भगवंताकडे भक्ताला जायची गरज नसते, भगवंतच भक्ताकडे आला पाहिजे आणि अशी त्याची साधना असली पाहिजे, याचा आदर्श म्हणजे संत सावता महाराज होते. आणि म्हणून त्यांनी स्वतः आचरणातून आणि अनुष्ठानातून जगाला जो उपदेश दिला तो नामस्मरणाचाच होता. आणि म्हणून आपण नामस्मरणाच्या संबंधाने चिंतन करणारा ग्रंथ हरिपाठ, या हरिपाठाचं आपलं चिंतन सुरू आहे. हरिपाठामध्ये माऊलींनी विशेष रूपाने नामाचाच उपदेश केलाय, कारण या ग्रंथाचं ध्रुवपदच आहे हरिमुखे म्हणा. म्हणा असं म्हणतात, याचा अर्थ उपदेश केलेला आहे. आणि प्रत्येक अभंगाच्या ध्रुवपदातून असं म्हणत असल्यामुळे या अभंगाचं विशेष प्रतिपाद्य तत्व काय असेल तर ते एक तत्व नाम दृढ धरी मना हेच आहे, असं चिंतन आपल्याला करावं लागतं. त्याचं कारण असं आहे की नामस्मरण हे जगाला तारणारं साधन आहे. जगामध्ये सगळेच जण योगाचे अधिकारी नाहीत, सगळेच जण ज्ञानाचे अधिकारी नाहीत, परंतु नामस्मरणाचे मात्र सगळेच अधिकारी आहेत. आणि जगाचं कल्याण करण्यासाठी संत महात्मे या जगामध्ये येत असल्यामुळे संतांनी विशेष रूपाने नामाचा उपदेश जगाला केलेला आहे. आणि त्याचाही विशेष विश्लेषण करणारा ज्ञानोबरायांचा एक अपूर्व असा ग्रंथ म्हणजे हरिपाठ आहे. ज्ञानेश्वरी हाही माऊलींचाच ग्रंथ आहे, परंतु अहो अर्जुनाची पांथी जे परिसनया योग्य होती तीही कृपा करून संती अवधान द्यावे, असा ज्ञानेश्वरीचा अर्जुनासारखा अधिकारी आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरी सुद्धा एवढी समजणं आणि लक्षात घेणं एवढं सोपं झालं नाही, राहिलं नाही. अमृतानुभव तर तो ज्ञानीपुरुषाची अनुभूतीच आहे. आणि चांगदेव महाराजांना उपदेश ज्या ग्रंथात केला ती चांगदेव 65 त्याचा योगी अधिकारी आहे. गाथ्यामध्ये ज्ञानोबरायांनी आपलीच भक्तीची अनुभूती प्रकट केलेली आहे. त्यामुळं आपणा सर्वांच्या जवळचा ग्रंथ कोणता असेल तर तो हरिपाठ आहे. हरिपाठामध्ये मात्र ज्ञानोबरायांनी आपल्याला हळूहळू नामस्मरणाकडे लावून, संत संगतीमध्ये यायला लावून, संतांच्या संगतीमध्ये पुन्हा साधुबोध झाला नुरून या ठेला, हे तत्वज्ञानाचंही तत्व या ठिकाणी सांगितलंय. हळूहळू अशा प्रकारे माऊलींनी जगाचं कल्याण कसं होईल याचा विचार या ग्रंथामध्ये केलेला आहे, असा उपदेश या ग्रंथामध्ये केलाय. म्हणून या ग्रंथाचं चिंतन आपलं सुरू आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चिंतनं आपली आतापर्यंत झालेली आहेत. जवळजवळ 11-12 पद्धतीनं आपण या ग्रंथाच्या मध्ये साकल्याने नेमकं काय आलेलं आहे, हा ग्रंथ शास्त्र कसं आहे, या ग्रंथामध्ये अनुबंध काय आहे, उपक्रम उपसंहाराची एकवाक्यता वगैरे, षडलिंग कशा आहेत वगैरे, किंवा दशनामापराध म्हणून भक्तिशास्त्रामध्ये जे सांगितले ते या हरिपाठाच्या साधकाकडून कसे घडणं शक्य नाही, असं सगळ्या प्रकारचं खरं तर खूप विशेष असं चिंतन जे हरिपाठाच्या संबंधाने आहे ते आपण आतापर्यंत केलंय. हरिपाठाचं उद्दिष्ट काय आहे आणि हरिपाठ या शब्दाचे अर्थ नेमके काय होतात, तर 5 पद्धतीने आपण हरिपाठ या शब्दाचा अर्थ पाहिलेला आहे समास विग्रहातून. आणि कालच्या प्रवचनामध्ये आपण असंही चिंतन केलंय की हरिपाठ या ग्रंथाला हरिपाठ असंच का म्हणतात, आणि त्यामध्ये हरी हेच नाव माऊलींनी विशेषतः का घेतलंय. कृष्णमुखे म्हणा, राममुखे म्हणा, केशवमुखे म्हणा, नारायणमुखे म्हणा असं न म्हणता हरिमुखे म्हणा असंच का म्हटलेलं आहे. आणि हरी या शब्दालाच एवढं महत्त्व ज्ञानोबरायांनी का दिलंय याचंही चिंतन करणं आवश्यक आहे. कारण असं आपण चिंतन केलं परवा की भगवंताला काही एकच नाव असं आहे असं नाही, हजारो नाव आहेत त्याला.
नामाची या सहस्त्रवरी नावा या अवधारी सजून या संसारी तारू झालो. भगवंताचे हजारो नाव आहेत विष्णू सहस्त्रनामामध्ये, त्यापैकी माऊलींनी हरी हेच नाव का निवडलेलं आहे, याला एवढं महत्त्व का दिलं, याचं चिंतन करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. कधीतरी आपल्याला हाही प्रश्न आला पाहिजे, याचंही चिंतन करणं आवश्यक आहे. हरिमुखे म्हणा असंच माऊली का म्हणतात. हरी या शब्दाची महती नेमकी काय आहे याचा आपला एक विशेष असं चिंतन हे सुरू आहे. त्यामध्ये आपण एक प्रकार पाहिलेला आहे की हरी शब्दाची व्युत्पत्ती ही फार हरी शब्दाची महती सांगून जाणारी आहे. हरी शब्दाची काय व्युत्पत्ती होते आणि त्या व्युत्पत्तीतून हरी या शब्दाची महती कशी सिद्ध होते याचा विचार आपण कालच्या पाठामध्ये केलाय. हरी या शब्दाची व्युत्पत्ती कशी आहे, आपण 5 पद्धतीने व्युत्पत्ती केली. पहिला प्रकार असा केला की हरी शब्दामध्ये रोही हरणे हा धातू आहे, हरण करणारा असं त्याचा अर्थ आहे, धातूचा अर्थ होतो. आणि याच्यापासून हरी शब्द बनलेला आहे. त्याचे हरती इति हरिही असा सामान्य रूपानं हरी शब्दाचा व्युत्पत्त्यर्थ आहे. हरती हरण करतो त्याला हरी म्हणायचं. पण मग काय हरण करतो असा प्रश्न जेव्हा उत्पन्न होतो, कारण शब्दामध्ये वाक्यामध्ये आकांक्षा नाही राहिली पाहिजे. हरण करतो तो हरी, लगेच आकांक्षा उत्पन्न होते, किम हरती, काय हरण करतो. तर मग आपल्याला हरी शब्दाच्या संबंधानं चिंतन करावं लागतं, काही प्रमाणं घ्यावी लागतात, शास्त्र प्रमाणं, संत वाङ्मयातली प्रमाणं, आणि त्या प्रमाणाच्या आधारे परमात्मा काय काय हरण करतो असं त्याचं चिंतन करावं लागतं. आणि मग त्याचा अर्थाचं चिंतन करताना आपण 5 प्रकाराने चिंतन केलं. पहिला प्रकार असा केला, स हेतुकम संसारम हरती इति हरिही. अज्ञानासह अज्ञान कार्याचा बाध करून भक्ताला जो तारतो त्याला हरी म्हणतात. भगवान परमात्मा काय करतो, आपल्या ज्ञानाच्या द्वारा, आपल्या भक्तीच्या द्वारा आपल्या भक्ताच्या हृदयामध्ये असणारं परमात्म्याच्या स्वरूपाविषयीचं जे अज्ञान, त्या अज्ञानाचं पहिलं हरण करतो. अज्ञानाचं हरण करतो. आणखी काय करतो, अज्ञान कार्य असणारं जे संसार आहे त्याचं हरण करतो, त्याला म्हणायचं हरी. या व्युत्पत्तीतून हरी शब्दाचं महात्म्य सिद्ध झालं. अज्ञानाचं हरण करणारा तो आहे म्हणून त्याला हरी म्हणायचं. आपल्या ठिकाणी अज्ञान आहेच आहे, आपलंही अज्ञान गेलंच पाहिजे, हीच सगळ्यांची आवश्यकता आहे. मग आपलं हे अज्ञान घालवायचं असेल तर काय करा, हरती इति हरिही. सहेतुकम संसारम हरती इति हरिही, त्यामुळं हरिमुखे म्हणा, असं एक चिंतन आपल्याला करता येतं. ही हरी नामाची महती हरी शब्दाच्या व्युत्पत्तीतून सिद्ध होते. दुसरी व्युत्पत्ती आपण केली, पण ते अज्ञान निवृत्त व्हायचं असेल तर आपल्या अंतःकरणातलं पाप गेलं पाहिजे ना. कारण ज्ञानम नोत्पद्यते पुंसां क्षयात पापस्य कर्मणः असं स्मृतीशास्त्रांनी कथन केलंय की जोपर्यंत आपल्या अंतःकरणातलं पाप नष्ट होत नाही तोपर्यंत त्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचं प्राकट्य होऊ शकत नाही. मग जे पाप आहे, पाप म्हणजे मलिन वासना, पाप वासना, काहीतरी संसारच करावा वाटणं, संसारातलं काहीतरी मिळवावं वाटणं, हे पापच आहे. किंवा नामस्मरण करावं न वाटणं, वारीला न जावं वाटणं, किंवा नामस्मरण न करावं वाटणं, हे जे असं आहे, परमार्थ न करावा वाटणं आणि संसारच करावा वाटणं, हेच पाप आहे. याच्यापेक्षा मोठं कोणतं पाप असणार आहे. तर हे पाप नष्ट झाल्याशिवाय त्याच्या अंतःकरणामध्ये जर ज्ञानच उत्पन्न होत नसेल तर अगोदर ते अज्ञान घालवण्याच्याही अगोदर पाप घालवलं पाहिजे. मग पाप घालवण्यासाठी काय करावं, ज्ञानोबाराय म्हणतात हरिमुखे म्हणा. त्याचं कारण असं आहे, हरती पापम इति हरिही, अशी दुसरी व्युत्पत्ती करता येते. जो काय करतो, पापाचंही आपल्या हरण करून घेतो, त्याला म्हणायचं हरी, असं आपण हरीचं चिंतन केलेलं आहे. आणि याला प्रमाणही आपण पाहिलंय, हरी उच्चारणे अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. आणि त्यामुळे हरती पापमिति हरी हे अशी आपण दुसरी व्युत्पत्ती केली. या व्युत्पत्तीतूनही हरी शब्दाची महती सिद्ध होते की जो पापाचं अपहरण करतो त्याला हरी म्हणतात, त्यामुळे हरिमुखे म्हणा. असं दुसरं चिंतन आपल्याला करता आलं. आणखी चिंतन असं करता येतं, पाप निवृत्त केलं पाहिजे, बरोबर आहे, पण आमच्या अंतःकरणातले काम क्रोधाचे विकारच नष्ट होईनात ना हो. पाप निवृत्त करायचंय पण कसं करणार सांगा ना. अंतःकरणामध्ये कामना उत्पन्न होणं सुरूच आहे, क्रोध उत्पन्न होणं सुरूच आहे, हे विकार तसे दोष तसेच अंतःकरणामध्ये बसलेत, आणि कसं पाप नष्ट व्हायचं सांगा ना. हे विकार निवृत्त करायचेत आम्हाला, मग त्याच्याकरता काय केलं पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात हरिमुखे म्हणा. कशामुळं, तिसरी व्युत्पत्ती हरी शब्दाची अशी होते, हरती काम क्रोधादी विकारम इति हरिही. जो कामक्रोधादी विकार रूप दोषांचं सुद्धा हरण करतो त्याला सुद्धा हरी असंच म्हणतात. आणि त्यासाठी आपण प्रमाण पाहिलेले आहेत. हरे हरे दोष सकळ, परमात्मा काय करतो, सगळ्या प्रकारचे कामक्रोधादी दोष हरण करतो, म्हणूनच त्याला हरी म्हणतात. हरती काय, हरती कामक्रोधादी विकारम इति हरिही.
अशी व्युत्पत्ती होते. काम क्रोध आदी विकारांचा नाश करणं एवढं सोपं आहे का? एवढं सोपं आहे का? योगी जपी तपी संन्यासी या विकारांना नष्ट करण्यासाठी आपले आयुष्य घालवतात, तरी सुद्धा विश्वामित्रादिकांच्या अंतकरणातले कामादी विकार गेले नाही. पराशरासारख्यांच्या अंतकरणामध्ये कामादी विकार तसेच राहिले. ब्रह्मदेवाच्या अंतकरणामध्ये कामादी विकार तसेच राहिले. पण अशा या बलवत्तर असणाऱ्या काम ईश क्रोध ईश रजोगुण समुद्भव महाशनो महापाप महाविधी नमिह वैरिणम, परमार्थ मार्गातले हे वैरी आहेत. ज्ञानोबराय म्हणतात कोण? हे काम आणि क्रोध हे वैरी आहेत आपले. हे भजन मार्गीचे मांग मारकजे असं या कामक्रोधांचं वर्णन माऊलींनी जर केलं असेल तर या कामक्रोधांचा नाश करणं, विकारांचा नाश करणं एवढी सोपी गोष्ट नाही. मोठ्या मोठ्यांना जमलं नाही. करिता विचारतो हा दृढ संसार, ब्रह्मादिका पार नुल्लंघवे सामर्थ्य असा विचार आहे. हा कामक्रोध आदी संसार करणं सुद्धा फार कठीण आहे. पण असं असलं तरी सुद्धा ज्ञानोबराय म्हणतात तुम्हाला हे कामक्रोध आदी विकार नष्ट करायचे आहेत का? किंवा तुकोबराय म्हणतात तुम्हाला हे कामक्रोध नष्ट करायचे असतील तर एकच काम करा. काय करा? हरी हरी एवढं म्हणा. हरी या शब्दाचं उच्चारण केल्याबरोबर परमात्मा त्याच्या अंतकरणातली कामक्रोध आदी विकार सुद्धा नष्ट करतो. म्हणूनच त्याला हरी म्हणतात. हरी काय? हरी कामक्रोध आदी विकारम हरी म्हणजे हरती असा अर्थ होतो. एवढं त्या हरिनामाचं, हरी या नामाचं महात्म्य असल्यामुळे ज्ञानोबराय म्हणतात हरिमुखे म्हणा. असं तिसऱ्या पद्धतीने आपण चिंतन केलं. आणखी एक प्रकार आपण पाहिला होता. आणखी व्युत्पत्ती कशी होते हरी शब्दाची? हरती काय? हरते हरती संसार दुःखम इति हरिः. संसारामध्ये अनेक प्रकारचं दुःख आपल्याला होतं ना. एक प्रकारचं दुःख आहे का? जन्माचं दुःख आहे, मरणाचं दुःख आहे, हे संसाराचं दुःखच आहे. किंवा संसारातलं दुःख पुन्हा वेगळंच आहे. अनेक प्रकारच्या पापामुळे आपल्याला प्रतिबंध येतात. परमार्थामध्ये प्रतिबंध, वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला होतात, व्याधी होतात. मग अनेक प्रकारचे हे जे प्रतिबंध आले, अडचणी आल्या, अनुकूलता गेली, प्रतिकूलता आली, त्यामुळे दुःख झालं. हे जे अनेक प्रकारचे दुःख आपल्याला होतात संसारामध्ये, त्या संसारामध्ये छोट्या दुःखापासून मोठ्या दुःखापर्यंत अनेक प्रकारचे दुःख आहेत संसारामध्ये. किंबहुना दुःखामुळेच आहे ना संसार. मग संसारातल्या सगळ्या प्रकारच्या दुःखांना नष्ट करायचं असेल तर ज्ञानोबराय म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. का बरं? हरती संसार दुःखमिति हरिः. संसाराचं दुःख हरण करतो म्हणून परमात्म्याला हरी असं म्हणतात. म्हणजे सांगा ना, प्रमाण सांगा. पडता जडभारी दासी आठवावा हरी. जडभारी शब्दाचा अर्थ आहे मोठे मोठी संकट आल्याच्या नंतर. किती मोठं संकट येऊ द्या हो, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. कोणतं नाम घ्या? दासी आठवावा हरी. हरीला आठवा, हरी या शब्दाला आठवा, हरी या नामाला आठवा, हरिमुखे म्हणा. काय होऊन जाईल? तुमच्या सगळ्या प्रकारची संकट आहेत, दुःख आहेत, ती नष्ट होऊन जातील. किती मोठी महती आहे सांगा ना हरिनामाची. आणि त्यामुळे ज्ञानोबराय हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असा उपदेश जगाला करतात. आणि शेवटची व्युत्पत्ती आपण हरी शब्दाच्या संबंधाने पाहिली की हरते स्वगुणादीद्वारा भक्त चित्तम इति हरिः. आपल्या गुणाच्या, लीलेच्या, चरित्राच्या माध्यमातून जो परमात्मा भक्ताच्या चित्ताचं हरण करतो त्याला हरी असं म्हणतात. संसारातून चित्त निघणं एवढं सोपं वाटतंय का तुम्हाला? आपलं मन परमार्थात लावायचं पूर्णपणे. संत म्हणतात परमार्थ सोपा आहे हो, फक्त एक काम करा, चित्ताला परमात्म्याकडे लावा आणि संसार देहानं करा. एवढं सोपं आहे. एवढं सोपं आहे काही? संसार देहानं फक्त करायचं आणि आपलं मन फक्त परमात्मा चरणी लावायचं. देह काम करी मन हे गोविंदी, आहे की नाही? मन हे गोविंदी देह काम करी. एवढं सोपं वाटतं का हे? चित्त माझे चित्त तुझे पायी राही ऐशे करी काही. तुकाराम महाराजांसारख्यांना देवाला प्रार्थना करावी लागली. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ते राहो अनेक न लगे माईक पदार्थ. तेथे माझे अर्थ नको देवा. ही प्रार्थना करावी लागली तुकाराम महाराजांना. अर्जुनासारखा श्रेष्ठ भक्त, अहो अर्जुनाची पांते ज्ञानोबरायाने त्या अर्जुनाचं किती वर्णन केलंय. आणि तो अर्जुन 6व्या अध्यायामध्ये भगवंताला प्रार्थना करतो, चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. वायूचा निग्रह करणं सोपी गोष्ट आहे तसं ना, तसं मनाचा निग्रह करणं एवढी काही सोपी गोष्ट नाहीये असं म्हटलेलं आहे. त्यामुळं मनाचा निग्रह, संसारातून द्वैतातून मनाला काढायचं, पूर्णपणे परमात्म्याला समर्पित करायचं एवढी सोपी गोष्ट नाही. आणि हे जर करायचं असेल तर एकच काम करा, भगवंताचं नामस्मरण करा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, मुखाने हरी हरी म्हणा. एवढं जर तुम्ही केलं तर काय होईल? तो परमात्मा या नामस्मरणाच्या माध्यमातून तुमच्या अंतकरणामध्ये
भगवंताच्या गुणाविषयी आसक्ती निर्माण करून देईल, त्याला गुणासक्ती म्हणतात, लीलासक्ती म्हणतात, रूपासक्ती म्हणतात. भगवंताच्या रूपाच्या विषयी आसक्ती त्या साधकाच्या अंतःकरणात निर्माण होते. संसारातली रूप त्याला आवडायला लागत नाहीत, संसारातला कोणताही गुण त्याला आवडत नाही, भगवंताचे सगळे गुण आवडायला लागतात. संसारातली कोणती नाम आवडत नाही, भगवंताचंच नाम आवडायला लागतं. म्हणजे हे जे संसारातली आसक्ती आहे ते पूर्णपणे काढायची अंतःकरणातून, आणि ते अंतःकरण पूर्णपणे परमात्म्याकडे लावायचं. हे जे महान मोठं कार्य साधकासाठी आहे ते सगळं परमात्मा करतो. फक्त एक काम करा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ही सगळी मोठी मोठी कार्य परमात्मा करत असल्यामुळे हरती स्वगुणादी लीला चरित्रादी द्वारा भक्त चित्तम इति हरिही, अशी हरी शब्दाची व्युत्पत्ती होते. आणि या हरी शब्दाची महती सिद्ध होत असल्यामुळे ज्ञानोबा यांनी हरिमुखे म्हणा असा उपदेश केलाय. हरी या नामालाच निवडले असं चिंतन आपल्याला करता येतं. आणि आणखी एक आपण व्युत्पत्ती पाहिली शेवटची, हरित वर्णात वा हरी, हे पुढे चिंतन सांगणारच आहे. भगवंताचा वर्ण कसा आहे? हरित वर्ण आहे, म्हणजे श्याम वर्ण आहे. भगवंत हा श्याम वर्णाचा आहे, आणि सर्व वर्णामध्ये श्याम वर्ण हा सर्वश्रेष्ठ आहे असं महाभारतानं चिंतन केलंय. बाकीची सगळी रंग जातील पण काळा वर्ण कधीच जात नाही. आपण जर बघा, इथं आळंदीत राहतो, शहरामध्ये लोक राहतात, आणि मग गावाकडे गेले उन्हाच्या तडाख्यामध्ये त्यांची म्हणजे गोरा कलर आहे तो काय होतो, काळा होऊन जातो. आणि जे गोऱ्याची काळी झाली, बरोबर, पण काळ्याची गोरी होतात का हो? काळा रंग कधी जातो का? तो आळंदीत राहू द्या, नाही तर पुण्याला राहू द्या, नाही तर मुंबईला त्या समुद्राच्या काठावर जाऊन राहू द्या, त्याचा काळा रंग जातो का? रंग गेला तर पैसे वापस असा तो रंग आहे. त्यामुळे तो सर्व असा श्रेष्ठ अशा प्रकारचा रंग आहे. मेघाच्या रंगासारखा मेघवर्ण अशा प्रकारचा श्यामवर्ण भगवान कृष्णाचा आहे, भगवंताचा आहे, रामाचा आहे. पण हा वर्ण सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा आहे. किंबहुना हा जो नीलवर्ण, याला श्यामवर्ण म्हणतात. नीलवर्ण म्हणा, निळसर असा काळा रंग, हा जो आहे तो श्यामवर्ण आहे. हा जो रंग आहे ना, हा व्यापकतेचा रंग आहे. बाकीचे रंग परिच्छिन्नतेतले रंग आहेत, आणि परमात्म्याचा रंग हा व्यापकतेतला आहे. आकाश आपल्याला निळसर का दिसतं? वास्तविक आकाशाला काय रूप आहे का? त्याला काही कुठला आकार आहे का? त्याला कुठला रंग आहे का? नाही. तरी पण ते व्यापक आहे, आणि व्यापक असल्यामुळं त्या आकाशाच्या ठिकाणी आपल्याला नीलतेचा भ्रम होतो. निळा आहे असं वाटायला लागतं. जसं परमात्मा व्यापक आहे म्हणून तो निळा वाटतो आपल्याला, असं त्याचा अर्थ आहे. पण तो व्यापक आहे परमात्मा, म्हणून त्याचा नीलवर्ण आहे असं वर्णन आहे. म्हणजे नीलवर्ण हा सर्वश्रेष्ठ, सर्वांच्या आवडीचा अशा प्रकारचा असतो. म्हणून वर्णश्च मे हरिही श्रेष्ठ तस्माद हरिरहम स्मृतः, असं महाभारताचं चिंतन आहे. हरित वर्णात वा हरिही, आणि त्यामुळे असं चिंतन करता येतं, भगवंताचा वर्ण हरी आहे आणि तो श्रेष्ठ आहे, म्हणून भगवान परमात्म्याला हरी म्हणतात. असं एक चिंतन आपण केलं. 6 पद्धतीने हरिनामाचं, हरी या शब्दाची व्युत्पत्ती करून हरी शब्दाची महती आपण पाहिलेली आहे. आता असं जे चिंतन केलंय हे विस्ताराने का केलं? कारण बाकीची संदर्भ आपल्याला याच अनुषंगानं घ्यायची, बरीचशी संदर्भ अशी हरी या शब्दाच्या संबंधानं आपल्याला 35 संदर्भ पाहिजेत. 35 संदर्भ घेतलेत. हरिमुखे म्हणा असंच माऊली का म्हणतात, याचं चिंतन करण्यासाठी आपल्याकडं 35 संदर्भ आलेत. कितीतरी असू शकतील, पण आपल्या चिंतनात, माझ्या चिंतनात जे आलेत तेवढे मी घेतलेत. तर हा पहिला संदर्भ आपण व्याकरणातून घेतला. व्याकरणातून हरी या शब्दाची काय व्युत्पत्ती होते आणि व्युत्पत्तीतून काय महती सिद्ध होते याचं चिंतन आपण केलेलं आहे. हा एक प्रकार झाला, व्याकरणाचा हा संदर्भ झाला, व्युत्पत्त्यर्थाचा हा संदर्भ झाला, तो 5 पद्धतीने झाला. आता याच्यामध्ये दुसरा संदर्भ आपल्याला पाहायचा आहे विष्णू सहस्रनामाचा. भगवान विष्णूंची जे सहस्रनाम आहेत त्या सहस्रनामामध्ये सुद्धा हरी हे एक नाव आलेलं आहे, आणि त्याचा अर्थ सुद्धा भगवत पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्यांनी विष्णू सहस्रनाम भाष्यामध्ये केलेला आहे. तो असाच केलेला आहे, आता जो आपण पाहिला असा केलेला आहे. कुठं आलं हे नाम? अतुल हा शरभो भीम समयज्ञो हवीर हरिही, या ठिकाणी हरिही हा शब्द आला विष्णू सहस्रनामामध्ये. आणि या विष्णू सहस्रनामावर भगवत पूज्यपाद आचार्यांचं भाष्य आहे. प्रत्येक शब्दाची व्युत्पत्ती, त्याचा अर्थ आचार्यांनी सांगितलेला आहे. तिथं हरी या शब्दाचं चिंतन करताना शंकराचार्यांनी असं म्हटलंय, स्मृती मात्रेण पुंसाम पापम संसारम वा हरती इति हरी. एक शब्द मध्ये घातला, हरती इति हरी ही सामान्य व्याख्या झाली. किम हरते पापम संसारम वा हरती, 2 विकल्प दिले, पापाचं आणि संसाराचं हरण करतो, त्याला हरी म्हणायचं. पण कशाने हरण करतो? त्याची काही फार मोठी अंगठ्यावर उभं राहून वगैरे तपश्चर्या करावी लागते आणि मग तो आपलं पाप नष्ट करतो का?
का त्याच्यासाठी आपल्याला असे हजारो जन्म घ्यावे लागतात साधनेसाठी, आणि मग तो परमात्मा कृपा करतो आणि मग आपले पाप संसार अपहरण करतो, असं आहे का? नाही म्हटले. मग स्मृती मात्रेण हा शब्द खूप महत्वाचा आहे. आचार्य म्हणतात त्याचं केवळ स्मरण करावं, केवळ स्मरण करा त्या परमात्म्याचं. स्मृती मात्रेण, केवळ स्मरणानेच असा अर्थ होतो. संसारम पापम वा हरती, संसाराचं आणि पापाचं हरण करतो, त्याला म्हणायचं हरी. एवढा दयाळू आहे परमात्मा, म्हणून त्याला हरी म्हणायचं. हे हरिनामाचं महात्म्य, म्हणून हरिमुखे म्हणा. हे आपल्याला विष्णू सहस्रनामातला एक हे संदर्भ आपल्याला या संबंधाने घेता येतो. स्मृती मात्रेण पुंसाम ब्रह्मतन मंगलम परम, असंही त्या उपनिषदांच्या मंत्रांच्या मध्ये असं म्हटलेलं आहे. सुरुवातीची शांती मंत्र आहेत त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, अतिकल्याण रूपत्वात नित्य कल्याण संश्रयात स्मृती मात्रेण यत् पुंसाम ब्रह्मतन मंगलम परम. परमात्म्याचं केवळ स्मरण करा तुम्ही, नामाचं स्मरण करा. नामस्मरण असं म्हणतो ना आपण, म्हणजे नामाचं फक्त स्मरण करा भगवंताच्या. परमात्मा आपल्या संसाराचा नाश करतो, पापाचा नाश करतो, आपलं कल्याण करतो, म्हणून आपल्याला त्या परमात्म्याला हरी म्हणतात आणि म्हणून हरिमुखे म्हणा असा ज्ञानोबरायांचा आपल्याला उपदेश आहे. हा दुसरा संदर्भ झाला. त्यानंतर तिसरा संदर्भ आपल्याला या अनुषंगानं पाहायचा आहे महाभारताचा. महाभारतामध्ये सुद्धा हरी या शब्दाची अशीच व्याख्या आलेली आहे. इथे एक श्लोक आलाय, हराम्याघम स्मर्तॄणाम हविर्भागे क्रतुष्वहम वर्णश्च मे हरिः श्रेष्ठः तस्माद् हरिरहम स्मृतः अहम तस्मात् हरिः इति स्मृतः. मला हरी या कारणाने म्हणतात. कोणत्या कारणाने? हरामी अघम स्मर्तॄणाम, स्मर्तॄणाम अहम अघम हरामी. याचा अर्थ असा आहे की माझं जे स्मरण करतात त्यांच्या पापाला मी हरण करतो, पापाचं हरण करतो. अघम नाम पापम, त्या तेषाम पापम अहम हरामी. एक. दोन, अजून काय? हविर्भागे क्रतुष्व अहम, यज्ञामध्ये जो हविर्भाग दिला जातो, आहुती समर्पण केली जाते, त्याचं सुद्धा हरण करणारा मीच आहे. भले ते मीमांसक देवाला मानत नसतील आणि यज्ञ यागादी करतात, आहुत्या देतात घृताच्या वगैरे, परमात्मा म्हणतात त्या सगळ्या घेणारा मीच आहे. मीच त्यांचं हरण करतो, घेतो आणि त्यांना ते पुण्य देतो, स्वर्गातील लोकांची प्राप्ती करून देणारा मीच आहे. यज्ञातील हविर्भागाचं हरण करतो म्हणून मला हरी म्हणतात. आणखी कशामुळं? वर्णश्च मे हरी ही श्रेष्ठ. आता सांगितलं होतं मी, माझा जो वर्ण आहे तो हरिवर्ण आहे, हरित वर्ण आहे, म्हणजे श्याम वर्ण आहे, आणि त्यामुळं अहम हरिही इति स्मृतः, मला हरी असं म्हटलेलं आहे संत महात्म्यांनी, असा याचा अर्थ आहे. 3 कारण भगवंताने स्वतः महाभारतामध्ये दिलेत. हरामी अघम स्मर्तॄणाम, पापाचं हरण करतो. हविर्भागे क्रतुष्व अहम, यज्ञातील हविर्भागाचं मी हरण करतो आणि माझा हरित वर्ण श्रेष्ठ आहे म्हणून मला हरी असं म्हणतात. असं महाभारतामध्ये या हरी शब्दाचं वर्णन आलंय, हरिनामाचं महात्म्य आलंय, म्हणून स्वतः भगवंताने सांगितलंय. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, या कारणाने ज्ञानोबाराय म्हणतात. असं एक चिंतन आपल्याला करता येतं. किती संदर्भ झाले आतापर्यंत? 3 संदर्भ झाले. व्याकरणातून आपण व्युत्पत्त्यर्थ हरी शब्दाचा पाहिला, हा एक संदर्भ. विष्णू सहस्रनामाचा दुसरा संदर्भ. आता महाभारताचा हा तिसरा संदर्भ. मोजत चला, 35 झाल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही, तुम्ही मला सोडू नका. म्हणजे आज नाही तर उद्या, पण झालेच पाहिजे 35. किती झाले आतापर्यंत? 3 झाले. महाभारतापर्यंत झालं. थोडंसं आता अलीकडे, या महाभारत फार मोठं आहे हो. आपण भागवतात जाऊ, आता श्रीमद भागवताकडे जाऊ. अमोल महाराज म्हटले, महाराज तुम्ही भागवत करा, श्रीमद भागवत कथा करा. म्हटले काही अडचण नाही, सुरू करू, आत्तापासून सुरू करू. बघा, श्रीमद भागवतामध्ये सुद्धा हरी शब्दाचं महात्म्य आलेलं आहे. कसं आलंय? श्रीमद भागवतामध्ये द्वितीय स्कंधामध्ये 7व्या अध्यायामध्ये भगवंताचा एक सुयज्ञ नावाचा अवतार झाला. भगवंताने अवतार घेतलाय, सुयज्ञ नावाचा अवतार. आणि त्या अवतारामध्ये भगवंताने काय केलंय? त्रैलोक्यामध्ये, म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ, याला त्रैलोक्य म्हटलेलं आहे. त्या त्रैलोक्यामध्ये असणारी जी मोठी मोठी दुःख आणि संकट यांचं हरण केलं, यांना नष्ट केलं आणि जगाला सुखी केलं, त्रैलोक्याला सुखी केलं. आणि म्हणून स्वयंभुव नावाचे जे मनु होते, त्या मनूंनी त्या सुयज्ञ नावाच्या अवताराला हरी अवतार असं म्हटलेलं आहे. त्याला हरी असं म्हणा म्हणे. इतका संदर्भ मला द्यायचा आहे. भगवान नाव सुयज्ञ असं होतं,
पण त्यांना मनूंनी हरी असं नाव दिलं. म्हणजे यांना हरी म्हणा, भगवंत येथे हरी येते, यांना हरी असं नाव दिलं पाहिजे. म्हणजे का? त्याचं कारण त्यांनी सांगितलंय. श्लोक आहे, लोकत्रयस्य महतीम अहरत यद आरतीम स्वयंभुवेन मनूना हरी इति अनुक्तः. स्वयंभुव म्हणून त्या सुयज्ञ नावाच्या भगवंताला हरी असं म्हटलं. का म्हटलं? लोकत्रयस्य महतीम अहरत आरतीम, आरतीम नाम दुःखम. लोकत्रयस्य, त्रैलोक्यामध्ये असणारी मोठी मोठी संकट आणि दुःख यांना अहरत, हरण केलं, नष्ट केलं. आणि त्यामुळे स्वयंभुव म्हणून त्या सुयज्ञ नावाच्या परमात्म्याला हरिही इति अनुक्तः, भगवंताला हरी असं म्हटलंय. म्हणजे परमात्मा त्रैलोक्याची दुःख नष्ट करणारा आहे हो, म्हणून त्याला हरी असं म्हणतात. तुमचं दुःख का नष्ट नाही करणार? त्या त्रैलोक्यातच तुम्ही आहात. तुम्हालाही तुमचं दुःख नष्ट करायचं असेल तर काय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. या कारणाने ज्ञानोबा म्हणतात. हा भागवताचा एक संदर्भ आपण घेतला. किती झाले? 4 झाले. ध्यानात ठेवावर सगळ्यांनी. आता 5वा संदर्भ मला श्रीमद भागवताचाच घ्यायचा आहे, त्या दुसऱ्या स्कंधाचाच घ्यायचा आहे आणि 7व्या अध्यायाचाच घ्यायचा आहे. आणि त्याच अध्यायामध्ये दुसरी एक कथा आलेली आहे, ती तर स्वतंत्र हरी अवताराचीच आहे. स्वतंत्र तो अवतारच हरी या नावानं झालेला आहे. कोणता अवतार सांगा बरं, कोणी सांगू शकेल? हरी नावाचा अवतार भगवंतानं कृतयुगामध्ये घेतलाय. भगवंताने गजेंद्राचा उद्धार करण्यासाठी जो भगवंताने अवतार घेतला, त्या अवताराला हरी अवतार असं म्हटलेलं आहे. खूप छान वर्णन त्या ठिकाणी आले. हरी अवताराची कथा, गजेंद्र कथा विस्ताराने भागवतकार सांगत असतात. तो नक्र नावाचा जो जी मगर होती ना, त्या मगराने त्या हत्तीला पकडलं. तो सगळ्या हत्तींचा राजा होता. गजेंद्र नावाचा, नावच गजेंद्र आहे. गजानाम इंद्र इथे गजेंद्र, सगळ्यांचा स्वामी होता गजेंद्र नावाचा. त्या सरोवरामध्ये तो पाणी पिण्यासाठी गेला. पाणी पिलं, पण वापस यावं ना गुपचूप, तर बसला त्या ठिकाणी खेळत. कोण? गजेंद्र. थोडस आता हत्तीला पाणी आवडतं, पाण्यामध्ये त्याला खेळणं वगैरे आवडतं, म्हणून तो पाणी असं सोंडेमध्ये घ्यायचा, आपल्या बाळांच्या त्या ह्याच्यावर पिलांवर पाणी फेकायचा, क्रीडा करायला लागला पाण्यामध्ये. कोण? हा गजेंद्र आहे बरं. हा म्हणजे जीव, जीवालाच गजेंद्र म्हणायचं. असा संसाराच्या या सागरामध्ये बसतो खेळत. कोण? जीव नावाचा गजेंद्र. आणि मग येतो ना कामक्रोधादी विकार, अज्ञान रूपी मगर, सविलास महामोह ग्रास ऐक कर्मणी. पंचदशीतला पहिला श्लोक आहे. हे कार्यासकट असणार अज्ञान हीच मगर, विकार हीच मगर. आणि हे मगरानं मग पाय पकडला. कुणाचा? गजेंद्राचा. आणि सोडायला तयार नाही. त्यानं थोडस ताकद लावली की तो त्या मगरीला घेऊन बाहेर वडायचा. पण पाण्यामध्ये मगरीला काय असते? जास्त ताकद असते. आणि म्हणून तो मगर त्या हत्तीलाच पाण्यामध्ये पुन्हा वडायचा. असं त्यांचं युद्ध चाललं. त्याची पत्नी होती गजेंद्राची, मुलं बाळ होती. सगळ्यांनी त्या हत्तीला मदतही केली काही दिवस. परंतु ध्यानात आलं की आता कितीही आपण मदत केली तरी सुद्धा आपला स्वामी या संकटातून सुटणं शक्य नाही, याचं आता मरण ठरलेलं आहे. हे ध्यानात घेतलं मुलाबाळांनी, पत्नीने. आणि मग आपुले कोणीच नव्हते, निश्चय चित्ते दृढ झाला. गेले निघून सगळे, एकटाच राहिला सरोवरामध्ये. आणि मग किती वर्ष युद्ध चाललं? तर 1000 वर्ष युद्ध चाललं असं वर्णन आहे त्या दोघांचं. ते कृतयुग होतं, तिथं लाखो वर्ष आयुष्य होतं. त्यामुळे ते त्या युगाच्या कालमर्यादेने शक्यही आहे. आणि मग जेव्हा ध्यानात आलं, गजेंद्र असा कृश व्हायला लागला, खाणं पिणं बंद झालेलं, युद्ध सुरू आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी गजेंद्राने त्या सरोवरामध्ये साचलेलं एक कमळ तोडलेलं आहे आणि भगवंताला प्रार्थना केली. काय प्रार्थना केली, कशी केली, थोडंसं वर्णन त्या ठिकाणी विस्ताराने आलेलं आहे. एक श्लोक आहे त्या संबंधाने. अंतः सरसी उरुबलेन पदे गृहीतो ग्राहेन योथपती अंबुज हस्तः आर्तः. याचा अर्थ असा आहे, त्या सरोवरामध्ये उरुबलेन पदे गृहीत, मोठ्या बलाने त्या ग्राहेण म्हणजे त्या ग्राहाने नकराने पायाला पकडलेला आहे त्या गजेंद्राच्या. कोण आहे गजेंद्र? युथपती ही त्या हत्तींच्या समुदायाचा स्वामी होता. आणि त्या हत्तीने मग काय केलं? अंबुज हस्तहा, हातामध्ये एक कमळ घेतलेलं आहे. आणि आर्तहा, दुःखाने पीडित अशा अंतःकरणाने पूर्णपणे भगवंताला शरण जाऊन आह म्हणाला. इदम काय म्हणाला? हे आदि पुरुष, अखिल लोकनाथ, तीर्थश्रव, श्रवण मंगल नामधेय. एवढी त्याला विशेषण दिली भगवंताला. कोण आहे परमात्मा? सगळ्या पुरुषामध्ये श्रेष्ठ आहे.
सगळ्या लोकांचा तो नाथ आहे, त्याचं श्रवण करणं हे आपल्याला पुण्यकारक अशा प्रकारचं आहे, पुण्य देणार त्याचं श्रवण आहे. आणि श्रवण मंगल नामधेय, ज्याचं नावच अत्यंत आपल्या कानाला मांगल्य प्रदान करणारं आहे, आपल्या जीवनाचं मांगल्य करणारं आहे, अशा प्रकारच्या हे परमात्मन अशा प्रकारे प्रार्थना केली. नाव वगैरे काही घेतलं नाही, परंतु भागवतकारांनी नाव घेतलंय. असं वर्णन केल्याच्या नंतर श्रुत्वा, ऐकलं. हे कोणी ऐकून? भगवंताने हे वैकुंठामध्ये ऐकलं. आणि श्रुत्वा ऐकून हरिही, हरी शब्द आला, श्रुत्वा हरिही तम अरणार्थीनम, अत्यंत शरण आलेला तो जो हरी आहे, आपलं गजेंद्र आहे, त्याचं हे असं वचन ऐकून अप्रमेय, कोणत्याही प्रमाणाला विषय न होणारा तो परमात्मा हरी, चक्रायुध, हातामध्ये त्यानं चक्र घेतलेलं आहे, पतगराज भुजाधिरूढ, सगळ्या पक्षांचा राजा असणारा जो गरुड आहे त्या गरुडावर बसलेला आहे. आता आपण नेहमी म्हणतो की तो गरुडाला मागं टाकून पुढे आला, पण भागवतकारांनी मात्र म्हटलंय गरुडावर बसून आला. पतगराज भुजाधिरूढ, त्या गरुडाच्या ह्याच्यावर बसलाय, खांद्यावर, आणि तो परमात्मा त्या ठिकाणी आला, हातामध्ये चक्र घेऊन रागारागाने त्या ठिकाणी आले, प्रकट झाले. आणि चक्रेण नक्र वदनम विनिपात्य तस्माद हस्ते प्रगृह्य भगवान कृपया उज्जहार, त्या ठिकाणी परमात्मा आले, चक्राने त्या नक्राचं वदन नष्ट केलं, म्हणजे त्याचा शिरःपात केला, आणि मग आपल्या हाताने त्या गजेंद्राला घेतलेला आहे त्या सरोवरातून बाहेर काढलं, आणि कृपेने करुणेने त्याचं मस्तक कुरवाळू लागले, असं वर्णन केलंय. तो अवतार जो भगवंताचा होता तो हरी अवतार होता. गजेंद्राच्या ठिकाणी निर्माण झालेलं जे दुःख होतं त्या दुःखाला नष्ट करण्यासाठी भगवंताने जो अवतार घेतला, त्या अवताराला भागवतकारांनी किंवा संत महात्म्यांनी हरी अवतार असं म्हटलेलं आहे. तस्मात हरिही, हरी शब्द आलाय. म्हणजे काय? गजेंद्र हा जीव आहे, सरोवरामध्ये तो अडकून बसला, म्हणजे या संसार सागरामध्ये हा जीव अडकून बसलेला आहे. मगरानं पकडलेलं आहे, म्हणजे विकारांनी या जीवाला पकडलेलं आहे, त्याच्यातून निघणं आता याला अशक्य झालं, कठीण झालं, संसारातून त्याला मुक्त होणं फार कठीण झालं. पुत्र, मुलं, बाळ, सगळे हे पत्नी, घर दार, धन, पैसा, लोक सगळ्या प्रकारचे सोडून गेले. अंतकाळी मी परदेशी, अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठोधरा. ध्यानात आलं की बैसता संतांचे संगती, कळो आले कमळापती, आपुली कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. आणि मग कुठेतरी कधीतरी हा जीव, गजेंद्र रूपी जीव किंवा जीवरूपी हा गजेंद्र भगवंताला काहीतरी पुष्प समर्पित करतो आणि पूर्ण शरणागती भगवंताची करतो, परमात्म्याला हाक मारतो, तेव्हा तो परमात्मा जीवाकडे येतो, त्याला कृपेनं कुरवाळतो, त्याच्या सर्व शत्रूंचा नाश करतो, त्याचा उद्धार करतो. असा कोण असेल तर तो हरीच आहे. आणि म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आपल्याही जीवनामध्ये हरीचा असा अवतार व्हायचा असेल तर आपण हरी हरी असं म्हटलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, असा याचा अर्थ आहे. किती संदर्भ झाले? 5 संदर्भ झाले. आता 6वा संदर्भ सांगतो. हस्तामलक नावाचा ग्रंथ आहे. कुणाचा? आपल्या शांती ब्रह्म नाथबाबांचा. कोणता ग्रंथ? हस्तामलक ग्रंथाचा मला या ठिकाणी संदर्भ द्यायचा आहे. या ग्रंथामध्ये शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांनी हरी शब्दाचं एक महात्म्य प्रतिपादन केलंय. कसं महात्म्य सांगितलं बघा. भगवंताला म्हणे हरी म्हणतात. का म्हणायचं हरी? भगवंताला हरी हे नाम का दिलं संतांनी? तर तिथं नाथबाबांनी असं म्हटलंय, सकळ पापा ते संहारी, यालागी बोलीजे नामे हरी, पुण्य पाप तिळभरी, आत्मसाक्षात्कारी उरेना. काय ओवी आहे महाराज, पूर्ण जीवाचं कल्याणच झालं एकाच ओवीत. सकळ पापा ते संहारी, एक कारण, हरामी अघम पुंसाम, महाभारत संदर्भ तोच इथं. सकळ पापा ते संहारी, सगळ्या प्रकारचा पापाचा संहार करतो. संहरणात हरिही अशी व्युत्पत्ती होते. यालागी बोलीजे नामे हरी, म्हणून भगवंताला हरी या नामानं बोललं जातं. आणखी कारण सांगा. पुण्य पाप तिळ भरी, आत्मसाक्षात्कारी उरेना. तो परमात्मा आपल्याला आत्मसाक्षात्कार करून देतो आणि त्या आत्मसाक्षात्कारामध्ये आपलं पुण्यही राहत नाही आणि पापही राहत नाही आणि तिळभरही राहत नाही. कारण जसं पापाचा संहार झाला तसा पुण्याचाही संहार झाला पाहिजे. जोपर्यंत पुण्य संपत नाही तोपर्यंत आपला खरा उद्धार होत नाही. पाप जसं संपलं पाहिजे तसं पुण्य सुद्धा संपलं पाहिजे. पण परमात्मा पापाचं हरण करतो तसं पुण्याचं सुद्धा हरण करतो. लागो नेदो पाप पुण्य
अंगा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. ही ज्ञानाग्नी रूपता सिद्ध झाली पाहिजे. आपल्याला पापातून जशी मुक्तता करायची तशी पुण्यातून सुद्धा मुक्तता करायची. जसं पाप नरकाला घेऊन जातं तसं पुण्य स्वर्गाला घेऊन जातं, किंवा पुण्य पुन्हा पुन्हा जन्म सुखकारक अशा प्रकारचे जन्मच देतं, परंतु मुक्तता मात्र सिद्ध होत नाही. आणि यज्ञाधिक आपलं स्वर्गाधिकांना जाण्यासाठी जे लागणारं पुण्य वगैरे आहे त्या पुण्याला ज्ञानोबराय तरी पुण्य म्हणायला तयार नाहीत. ज्ञानोबराय त्याला पापच म्हणतात. म्हणून पुण्यरूपी पापाची सुद्धा निवृत्ती झाली पाहिजे. माऊलींची ओवी आहे बघा. मजची माझी असता जेणे मी दुरावे पंडुसुता, ते पुण्य ऐशे म्हणता जीभ न तुटे काही. कधीही न रागावणारे ज्ञानोबराय यज्ञाधिक करणारे याज्ञिक आहेत त्यांच्यावर रागावले म्हणून ते म्हणतात की म्हणून ते संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म की जे मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर वगैरे स्वर्गाला गेलं पाहिजे म्हणतात, यज्ञ करा म्हणतात, पुण्य करा असं म्हणायला लागले. परंतु त्यांच्यावर ज्ञानोबराय रागावलेत. माऊली म्हणतात त्याला ते पुण्य म्हणतात ना, त्यांची जीभ का तुटली नाही पुण्य असं म्हणताना. अरे ते पापच आहे. का? परमात्म स्वरूपाशी समरस होणं. कारण मुळातच आपण परमात्म रूप आहोत. परमात्म रूपता प्राप्त करण्यासाठी प्रयत्न न करता यज्ञादी कर्म करत बसायचं, स्वर्गलोकाला वगैरे जायचं, संसार वाढवायचा, परमात्म्यापासून पुन्हा विमुख व्हायचा. मग या परमात्म्यापासून दूर नेणाऱ्या या पुण्याला पुण्य कसं म्हणतात? परमात्म्याच्या जवळ नेणारी जी साधना असेल त्याला आम्ही पुण्य म्हणू. तुकोबाराय म्हणतात ना, ज्याच्यामध्ये नारायण आहे त्याला आम्ही पुण्य असं म्हणतो. तुकोबारायचं प्रमाण आहे, त्याला आम्ही पुण्य असं म्हणतो. जयामध्ये नारायण, त्याच्यामध्ये नारायण आहे ते एक पुण्य असं प्रमाण आहे, त्याला पुण्य असं म्हणतात. बाकीच्या कोणत्याही याला आम्ही पुण्य म्हणायला तयार नाही. म्हणून पापाची निवृत्ती जशी झाली पाहिजे तशी पुण्याची सुद्धा निवृत्ती झाली पाहिजे. याच आशयाने भगवान परमात्मा सुद्धा गीतेमध्ये म्हणतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. सर्व धर्म, यज्ञाधिक धर्म किंवा आपले जे वर्णाश्रमादी धर्म, अधर्म, ह्या सगळ्यांना सोडून फक्त परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आपण शरणागती केली पाहिजे. आणि यालाच शरणागती म्हणतात. आणि त्याद्वारेच परमात्मा प्राप्ती होत असते. म्हणून पुण्याची ही निवृत्ती झाली पाहिजे. आणि मग आता पापाची निवृत्ती तर होईल, पण पुण्याची निवृत्ती कोण करेल? तर परमात्मा नाथ महाराज म्हणतात, पुण्य पाप तिळ भरी आत्मसाक्षात्कारी उरेना. पुण्य आणि पाप हे दोन्ही सुद्धा आत्मसाक्षात्कारामध्ये राहत नाहीत. आणि असा आत्मसाक्षात्कार परमात्मा करून देतात. म्हणून परमात्म्याला हरी असं म्हणतात. म्हणजे परमात्मा पापाचा संहार करतो, पुण्याचाही संहार करतो आणि आपल्याला स्वरूपाशी समरस करून घेतो. म्हणून परमात्म्याला हरी असं म्हणतात. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात काय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. जसं हरिपाठाचं ध्रुवपद हे आहे तसं आपल्या हरिपाठ चिंतनाचं ध्रुवपदही हेच आहे. कारण तिथलं ते ध्रुवपद का आहे त्याचं उत्तर हे. म्हणून हे चिंतन आपल्याला करणं आवश्यक आहे. यालाच चिकित्सा म्हणतात, यालाच आपण शोध घेणं म्हणतात, याला चिंतन असं म्हणतात. अनेक प्रश्न, प्रमाण, शास्त्र, संदर्भ घेऊन आपण संत वाङ्मयाचं असं चिंतन केलं पाहिजे. तर आपल्या संत वाङ्मयाच्या विषयी श्रद्धा निर्माण होते. एवढे सगळे ग्रंथ जे सांगायलेत तेच ज्ञानोबराय आपल्याला हरिपाठामध्ये सरळ सांगून जातात. रोज म्हणतोय आपण, पण कधी ध्यानात येत नाही याची महती एवढी मोठी आहे. सगळ्या चहुवेदी जाण, साही शास्त्री कारण, 18ही पुराण हरीशी गाते. हे कसं आहे ते तसं आपल्याला ह्या सगळ्या आता वेदाचंही प्रामाण्य घ्यायचंय पुढे आपल्याला. वेद, शास्त्र, उपनिषद, पुराण, अनेक ग्रंथांनी हरिमुखे म्हणा हेच सांगितलंय. व सगळे हरिपाठच करतात, सगळ्यांनी हरिपाठच करायला सांगितलेला आहे. मग एवढं आपल्याला ध्यानात येत नाही, फक्त ते आलं पाहिजे याच्याकरता एक हा प्रयत्न आहे. अशा प्रकारचं आपलं चिंतन चालू आहे. तर हा एक संदर्भ झाला. किती झाले? 6 संदर्भ झाले. आता आणखी एक संदर्भ सांगतो बघा. नारद पुराण हा एक संदर्भ मला घ्यायचा आहे. तर नारद महर्षी भक्तीचे फार मोठे आचार्य आहेत, त्यामुळे त्यांचं प्रमाण मला घ्यावंच लागेल, कारण हरिपाठ हा भक्तीचा ग्रंथ आहे. नारद पुराणामध्ये महर्षी नारदांनी असं म्हटलेलं आहे. एक श्लोक आहे नारद पुराणामध्ये, सकृत उच्चारितम येन हरिरित्यक्षरद्वयम बद्ध परिकरस्तेन मोक्षाय गमनम प्रति. खूप गोड श्लोक आहे. याचा अर्थ असा आहे, सकृत उच्चारितम येन, ज्याने, सकृत म्हणजे फक्त एकदा, असकृत याचा अर्थ होतो वारंवार, आणि सकृत म्हणजे काय? फक्त एकदा. आयुष्यात ज्यानं फक्त एकदा हरिही इति अक्षरद्वयम उच्चारितम,
आयुष्यात ज्यानं फक्त एकदाच हरी हे 2 अक्षर उच्चारली, ह आणि री हे 2 अक्षर ज्यानं फक्त एकदा उच्चारली, नारद महर्षीने त्याचं महात्म्य सांगितलंय. बद्ध परिकर तेन मोक्षाय गमनम प्रती, मोक्षाकडे गमन करण्यासाठी, मोक्षाला प्राप्त होण्यासाठी त्यानं कंबरच कसली, असा अर्थ आहे. बद्ध परिकर, परिकर परिकर बद्ध नाम, त्यानं कंबरच कसली, कास घालून बळकटन हो कळे काळावरी धीट. हे कसं झालं, हे फक्त एकदा त्यानं हरी असं म्हटलं, काम संपलं. तो काय झाला, मोक्षासाठी प्राप्त होण्यासाठी अधिकारी झाला, असा याचा अर्थ आहे. फक्त एकदा हरी म्हटलं तरी, जसं तुकोबाराय म्हणतात ना, नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जग जेठी, तसंच हे चिंतन. बद्ध परिकर तेन मोक्षाय गमनम प्रती, फक्त हरी या 2 अक्षराचं एकदा उच्चारण केलं तरी सुद्धा जर मोक्ष प्राप्त होऊ शकतो, संसार बंधनातून मुक्तता होऊ शकते. या 2 अक्षराची एवढी मोठी महती नारद महर्षींनी जर सांगितली असेल, भक्तीचे आचार्य जर हे सांगत असतील, तर आपल्या संप्रदायाचे मूळ आचार्य आदी पुरुष ज्ञानोबाराय आहेत. आणि त्यांनी का सांगू नये, काय हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे, त्याचं कारण हे आहे. कोण पुण्याची गणना करणार आहे, त्याचं कारण असं आहे की एकदा फक्त जरी आपण हरी म्हटलो, हरी ही 2 अक्षर बोललो, तरी सुद्धा मोक्ष प्राप्तीसाठी तो अधिकारी झाला. त्यानं कंबरच कसली, असं वर्णन आहे मोक्षासाठी. एवढं जर त्याचा अधिकार सिद्ध होत असेल तर का म्हणू नये आपण हरी. एवढं हरिनामाचं महात्म्य असल्यामुळे ज्ञानोबाराय हरिमुखे म्हणा असं चिंतन करतात. पुढचा एक संदर्भ आहे. आता तुम्ही सांगता आतापर्यंत नाथबाबांचा संदर्भ दिला, नारद पुराणाचा दिला, आता व्याकरणातून घेतला, महाभारताचा दिला, श्रीमद भागवताचा दिला, विष्णू सहस्रनामाचा दिला. ठीक आहे, पण सगळ्यात मूळ प्रमाण तर वेद आहे ना. वेदामध्ये आलाय का हा हरी शब्द, ते सांगा. मूळ प्रमाण कशाचं आहे हो, वेदाचं. वेदामध्ये असेल तर बाकीच्याचं महत्व, नाहीतर काय नाही. सगळ्यात प्रबल प्रमाण आहे वेद. म्हणजे वेदामध्ये आहे का हा हरी शब्द, सांगा. तर सांगतो म्हटले आहे. बघा आता, हरी हा शब्द काय केवळ पौराणिक आहे किंवा संत वाङ्मयिक आहे असं नाही, तर हा वैदिक सुद्धा आहे. कारण वेद ऋचांमध्ये हरी हा शब्द आलाय. एक ऋचा सांगतो, द्वे विरूपे चरतः स्वर्थे अन्य अन्य अन्यवत समुपधापयेते हरिरन्यस्याम भवती स्वधावा शुक्रो अन्यास्याम ददृशे, अशी एक ऋचा आहे. शुक्ल यजुर्वेदामध्ये माध्यम दिन वाजसनेयी शाखा यामध्ये ही ऋचा आलेली आहे. याच्यामध्ये हरिही अन्यस्याम भवती स्वधावान असं वर्णन केलंय. इथं हरी हा शब्द आलेला आहे. म्हणून वेदामध्ये सुद्धा हरी शब्द आलेला आहे आणि हरिनामाचं महात्म्य आलेलं आहे. आणखी एक प्रमाण वेदाचं पुढं मी देणार आहे. कलिसंतरण नावाचा एक उपनिषद आहे. हा एक जसं हे झाला संदर्भ वेदाचा, वेदामध्ये हरी शब्द आला, तसं वेदाचाच अंतिम भाग म्हणजे कोण आहे, उपनिषद आहेत. उपनिषद आहेत. मग उपनिषद म्हणजे वेदाचाच एक भाग झाला. त्यामुळे उपनिषदामध्ये सुद्धा हरी आलेला आहे. हा पुढचा एक. आतापर्यंत किती झाली, 7 झाले ना. 8वा संदर्भ सांगायचा आहे मला आता उपनिषदाचा. कारण वेद झालं की पुढे कोण आहे, वेदांत, बरोबर ना. वेदाचा अंतिम भाग म्हणजे उपनिषद. कलिसंतरण नावाचं उपनिषद आहे. त्या ठिकाणी हिरण्यगर्भ म्हणजे ब्रह्मदेव नारदांना म्हणतात. नारदांनी प्रार्थना केली ब्रह्मदेवाकडं आणि म्हटले, असं एक भगवंताचं नाव सांगा की ज्या नावाचं चिंतन केल्याच्या नंतर कलियुगामध्ये जन्माला आलेल्या जीवांना सगळ्या प्रकारच्या दोषातून मुक्तता होईल, त्यांचा उद्धार होईल. अशा प्रकारचं एक भगवंताचं नाव सांगा, असं नारदांनी विचारलंय ब्रह्मदेवांना. आणि ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी एक ऋचा सांगितला, एक मंत्र आहे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा मंत्र आहे. नेहमी म्हणतो आपण, कधी पंगत बसल्यावर पंगत बसली की याचा आपल्याला आठवण होते. पण हा वेदातला मंत्र आहे, ध्यानात ठेवा आजपासून. हा काही सामान्य असं नाही. वेदामध्ये या मंत्राचं उपदेश आलाय, ब्रह्मदेवानं सांगितलंय, नारदांना सांगितलेलं. आणि या मंत्राचं वैशिष्ट्य काय आहे, पूर्वार्धामध्ये हरे राम, इथं राम आला की नाही, हरे आणि राम आला. हरे राम 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 हरे हरे, राम आणि हरी आला की नाही. आणि उत्तरार्धामध्ये हरे कृष्ण 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 हरे हरे, इथं कृष्ण आहे आणि हरी आहे. वैशिष्ट्य हे की पूर्वार्धामध्ये सुद्धा रामाबरोबर हरी आलाय आणि उत्तरार्धामध्ये सुद्धा कृष्णाबरोबर हरी आलाय.
पूर्वार्धामध्ये रामच आहे, उत्तरार्धामध्ये कृष्णच आहे. राम आणि कृष्ण एकदा एकदा आलेत, पण दोन्हीमध्ये हरी हा शब्द त्याला संपुट दिलेला आहे, हरी नामाचं संपुट दिलेलं आहे. कृष्ण म्हणायचं असेल तरी सुद्धा हरीला घेऊन म्हणा, हरे कृष्ण असं म्हणा, हरे कृष्ण 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 हरे हरे असं म्हणा. कृष्णाबरोबर हरी आला. आणि हरे राम असं म्हणताना सुद्धा रामाबरोबर कोण आहे? हरी आहेच आहे. म्हणजे राम म्हणायचं असेल तरी सुद्धा हरीला महत्व आहे, आणि कृष्ण म्हणायचं असेल तरी सुद्धा हरीला महत्व आहे. हरी हे नाम कृष्ण आणि राम या दोन नामाचं संपुट आहे, आणि त्यामुळे हरी हे नाम रामकृष्णापेक्षा श्रेष्ठ आहे असं चिंतन करता येतं. आणि म्हणून वेदामध्ये उपनिषदामध्ये सुद्धा हरी या नामाचं महात्म्य ब्रह्मदेवासारख्यांनी नारद महर्षींना सारख्या महात्म्यांना सांगावं. इथं ज्ञानोबा सारख्या महात्म्यांनी आपल्याला का सांगू नये? काय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. किती झाले संदर्भ? 8 संदर्भ झाले ना पूर्ण. आता बाकीचे संदर्भ आपण नंतर बघूया, कारण बरेच आहेत हे. काही उद्याच्या पाठामध्ये किंवा नंतर कधी आपण ही पूर्ण राहिलेले संदर्भ घेऊन टाकूया. आणखी अशी बरेच आहेत वर्णन, जसं पुराण सांगितले, वेद सांगितले, उपनिषद सांगितले, आपण संत वाङ्मयातली काही प्रमाण आणखी सांगता येतं. हरी वेदाचं बीज आहे, वेदाची ही बीज हरी हरी अक्षरे पवित्र सोपारे ह्याची एकनाथ महाराजांनी हरिपाठामध्ये वर्णन केलंय. वेदाचं बीज वेदामध्ये आलं यात जाऊ द्या हो, वेदात आहे का नाही हा प्रश्न दूरचा. वेदाची सुरुवातच हरीशिवाय करता येत नाही. हरी ही ओम असं म्हटल्याशिवाय पुढे वेदच म्हणता येत नाही. त्या संबंधी एक कथा पण सांगणार आहे मी नंतर. अशा प्रकारे वेदाचं सुद्धा बीज म्हणजे हरी असेल. किती मोठं महात्म्य हरी शब्दाचं. म्हणून ज्ञानोबा हरिमुखी असा उपदेश करतात. म्हणून हरिनामाचं हे महात्म्य असल्यामुळे हा हरिपाठ आहे. बरं, ही सगळी संदर्भ म्हणजे काय? हा हरिपाठ आहे. म्हणजे हरीचाच पाठ या सगळ्या बाकीच्या ग्रंथांनी सुद्धा सांगितलेला आहे. असं वेगवेगळे काही संदर्भ घेऊन आपल्याला ज्ञानोबा हरिमुखे म्हणा असंच का म्हणतात, हरीलाच का घेतात, याचं आणखी काही चिंतन करायचंय. बाकीचं चिंतन आपण उद्या बघू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री